जय महाराष्ट्र. मी मनुश्री पाटील. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा आणि सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. बाजीराव मस्तानीला पुण्यातील सिटी प्राईडमध्ये जोरदार विरोध झाल्यानंतर शाहरुख आणि काजोलच्या दिलवालेलाही विरोध होत आहे. मुंबईत दादरच्या नक्षत्र मॉलमधील आयनॉक्स सिनेमागृहासमोर आंदोलन करण्याचा इशारा हिंदू राष्ट्र सेनेने दिलाय. काही दिवसांपूर्वी शाहरुख खाननं असहिष्णुतेवर वक्तव्य केलं होतं. इतिहासाचं विकृतीकरण केल्याचा आरोप करून पुण्यात बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनाला भाजपनं विरोध केलाय. त्यामुळे कोथरूडमधील सिटी प्राईड थिएटरमधील सकाळचे तिन्ही शो रद्द करण्यात आले आहेत. जोपर्यंत पिंगा आणि मल्हारी 2 गाणी चित्रपटातून वगळणार नाहीत तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद आता चिघळलाय. पुण्याच्या कोथरूडमधील सिटी प्राईम बाहेर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्ते मात्र विरोधावर ठाम आहेत. जोपर्यंत बाजीराव मस्तानीतील पिंगा आणि मल्हारी ही 2 गाणी चित्रपटातून वगळणार नाहीत तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. तर पतित पावन संघटनेनं मंगला थिएटरच्या बाजीराव मस्तानीच्या पोस्टरवर अंडी फेकली आहेत. दरम्यान भाजपचे आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले बघायला मिळाले. अहमदनगरमधील 4 चित्रपटगृहातील बाजीराव मस्तानीचे शो रद्द झालेत. भाजप आणि हिंदू संघटनांच्या विरोधामुळे शो रद्द झालेत. सर्व चित्रपटगृहांबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर इतिहास समजून चित्रपट बनवायला हवा होता अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे. तर पिंगा आणि वाट लावली ही गाणी चित्रपटातून वगळण्यात यावी अशी मागणी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. संजय लीला भन्साळीचा चित्रपट बाजीराव मस्तानी प्रदर्शित झालेला आहे आणि त्यावर टीका सुद्धा होते आहे. चित्रपटावर पाकिस्तानातही बंदी घालण्यात आली होती पण आता हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असल्यानं मुस्लिमांवर आक्षेपार्ह असा मजकूर असणार त्यामुळे अशा दृश्यांच्या वेळी सिनेमा म्यूट केला जाईल असं IMGC या वितरण कंपनीचे अध्यक्ष शेख अहमद रशीद यांनी स्पष्ट केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कालपासून हा संप सुरू होता. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटीतील इंटक या संघटनेनं घेतली होती. जवळपास 1.5 लाख एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. FRPसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानी संघटनेनं सांगली जिल्ह्यात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडेंसह 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या 293च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसं काम करायचं हे देखील आता सरकार ठरवणार का असा सवाल विरोधकांनी केला. मात्र त्यात म्हणावी तशी तीव्रता नव्हती. त्यातून सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला खरा पण शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाने देखील पुन्हा हायकोर्टाचीच बाजू मांडण्यास स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा हायकोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी मराठा समाज मागास असल्याबाबतचे भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. काहीही झालं तरी मराठा आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टात पराभूत होऊ देणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिलं. सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार पाशवी अधिकार वापरत आहे. दडपशाही आणि हुकुमशाहीने लोकशाही चालवली जाणार असेल तर ते घटनाविरोधी आहे असं सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणारे सीबीआय पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांचा तपास थांबवण्यासाठी धमकीचा मेसेज आला. तपास नाही थांबवला तर जीवे मारण्यात येईल या धमकीबरोबरच 25 लाखांची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी घोडके यांनी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खंडणी, अश्लील शिवीगाळ करणं, जीवे मारण्याची धमकी देणं आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेमाच्या हत्येला पती चिंतनच जबाबदार असून त्यानेच हे हत्याकांड घडवल्याचा आरोप हेमा उपाध्याय यांच्या चुलत भावाने केला आहे। हेमाकडे लाखो रुपयांचे दागिने होते। पैशाचा वाद असता तरी तिच्या घरी चोरी झाली असती, पण तिला बोलवून तिची हत्या करण्यामागे चिंतनच असल्याचा आरोप भावाने केला आहे। चिंतनला आरोपी करून त्याला अटक करण्याची मागणीही हेमाच्या कुटुंबियांनी केली आहे। नाशिक नगरच्या आणि मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयात नेमका किती पाणीसाठा आहे याची माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारला 14 जानेवारीपर्यंत वाढीव मुदत देत मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक नगरच्या जलाशयातून जायकवाडीच्या जलाशयात पाणी सोडण्यास गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली आहे। शनी मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं। शनी शिंगणापूर मंदिराचा प्रवेशद्वार तयार करून तिथे त्यांनी हे आंदोलन केलं। उत्तर भारताचा थंडीची लाट आता राज्यातही आली आहे। महाबळेश्वरमधील पारा चक्क 6 अंशांपर्यंत खाली उतरला, त्यामुळे पर्यटक सुखावलेत। येत्या 8 ते 10 दिवसात थंडीचा जोर असाच कायम राहणार असल्याचे महाबळेश्वरला पर्यटकांचा ओघ वाढणार आहेत। या थंडीचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत। शहरात पुन्हा एकदा थंडीने उचल खाल्ली असून गुरुवारी सांताक्रूज येथे 15.6 अंश सेल्सिअस या मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं। त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांऐवजी आता उत्तरेतून थंड वारे यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे उत्तरेतील थंडीचा कडाका राज्यात थेट पोहोचतोय। बुधवारी रात्री आकाश निरभ्र असल्यानं थंडीत वाढ झाली। यानंतर मात्र साधारण 17 ते 18 अंश सेल्सिअस तापमान राहील असा अंदाज वेधशाळेनं नोंदवला आहे। मुंबईत ठिकठिकाणचे मार्गदर्शक फलक, दिशादर्शक फलक, चौक, रस्त्यांच्या नावांचे फलक नव्याने बनवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। त्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मुंबईत 10 वर्षांपूर्वी रस्ते, चौक, उड्डाणपुलांवर नामफलक उभारण्यात आले, मात्र वातावरणाचा परिणाम होऊन अनेक फलकांवरील नावे पुसली गेली आहेत। त्यामुळे नवीन फलक उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीत मांडला होता, त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे। शालेय शिक्षणापासून ते उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग यापुढे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे स्वागत करताना बुकेऐवजी बुक देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात एक अध्यादेश सुद्धा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली। पती पत्नी एकत्रीकरणाच्या धोरणानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या जातात, परंतु आरक्षणाच्या जागा रिक्त नसल्याने अशी प्रकरणे निकाली निघण्याला विलंब लागत असल्याने 4500 प्रकरणं प्रलंबित असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली। दिवसागणिक तीव्र होत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या समस्येवर पुण्यातील सुरेश तळेकर आणि जितेंद्र ठाकूर यांनी उपाय शोधला। या दोन इंजिनियर्सनी सुविधा या नावाचे एक ॲप तयार केलं असून त्याद्वारे आपण पुण्यात असलेल्या भागात उपलब्ध असलेली स्वच्छतागृहांची माहिती सहजगत्या मिळते। आयसीसच्या दहशतवादी संघटनेतून तावडीतून युवतीची सुटका करण्यात पुणे एटीएसला यश आलंय। सोशल मीडियाची युवती आयसीसच्या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झाली होती। एवढंच नव्हे तर सुसाईड बॉम्बर होण्याची तिची तयारी झाली होती। त्यासाठी ती मेडिकलच्या प्रवासासाठी सिरियाला जाणार होती आणि त्याचा सर्व खर्च आयसीस करणार होती। ही सर्व माहिती राजस्थानमध्ये अटक केलेल्या रिराजुद्दीनची या इंजिनियरकडून मिळाली आहे। 2015 साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत। मराठीतून अरुण खोपकर यांना चलचित्रव्यूह या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला, तर कोकणी भाषेत अरुण भेंबरे यांना कर्णपर्व या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला। अरुण खोपकर चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आहेत, तर त्यांनी दिग्दर्शित केलेला सोच समझ के या भारतीय कुटुंब नियोजन संस्थेच्या चित्रपटाला 13 मे 1996 रोजी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे। प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा होतोय। आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो। याचा औचित्य साधून सकाळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते भवानी मातेचं पूजन करण्यात आलं। हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही, मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक पंथाने स्थापन केलेले असेल आणि त्या मंदिरातील पूजाविधी एका विशिष्ट गोत्राच्या व्यक्तीने करण्याची परंपरा धर्मग्रंथामध्ये नमूद केलेली असेल तर अशा मंदिरात त्याच गोत्राचा पुजारी नेमावा लागेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। अहमदाबादचे खासदार परेश रावल यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरात आपल्या खास फिल्मी स्टाईलने देशातल्या कोचिंग क्लासेस व्यवसायाची जोरदार हजेरी घेतली। रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत। त्याआधीच आता पालकांचं शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे।
पंजाबच्या मोहालीमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी झाली। सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली। यात काही विद्यार्थी जखमी झाले, पण नेमकं हाणामारी मागचं कारण कळू शकलेलं नाही। दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असतानाच्या 13 वर्षांच्या काळात अर्थमंत्री अरुण जेटलीने अनेक प्रकारचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने गुरुवारी केला। जेटलींच्या नेतृत्वात डीडीसीए हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनलं होतं। फिरोजशाह कोटला मैदानाच्या नूतनीकरणातील 90 कोटी रुपये कुठे गेले असा सवालही या पक्षाने केला आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे राज्यसभेतील कामचुकार खासदार ठरले आहेत। या दोघांनी सभागृहातील हजेरी 6% कमी असून एकाही चर्चेत सहभागी झाले नाहीत। तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांची राज्यसभेतील कामगिरी 1 नंबर राहिली आहे। तर माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनीही आपली जबाबदारी अगदी चोख बजावली आहे। सीपीएम आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं। शहीद भगतसिंग यांचं नाव चंदीगड विमानतळाला दिले जावं अशी त्यांनी मागणी केली। या विमानतळाला सध्या कोणाचंही नाव नाही। सम्राट अशोक यांचा जन्मदिवस 2320 वर्षांनंतर शोधून काढण्यात नितीश कुमार यांच्या सरकारला अखेर यश आलंय। सम्राट अशोक यांचा जन्मदिवस 14 एप्रिलला झाला होता, असं अधिकृतपणे बिहार सरकारकडून सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलंय। सम्राट अशोक हे आपल्या समाजातील आहेत असा दावा बिहारमधील कुशवाहा समाजाने केला आहे। जर तुम्ही रामायण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर तुम्हाला रामभक्त जटायू नक्कीच आठवत असेल। आता लवकरच जानेवारीमध्ये केरळच्या कोल्लम येथे जटायू नेचर पार्क सुरू करण्यात येणार आहे। केरळच्या टुरिझम मॅपमध्ये या नेचर पार्कमुळे आणखीन एका नव्या पर्यटन स्थळाची भर पडेल। जटायू नेचर पार्क कोल्लम जिल्ह्याच्या चंद्यामंगलम गावात बनवण्यात आलं आहे। हे सर्वांसाठी जानेवारी 2016 मध्ये खुलं करण्यात येणार। नितीश कुमार यांनी बिहारची सत्ता काबीज करण्याच्या आधी संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदीची घोषणा केली होती, मात्र आता त्यांची घोषणा हवेतच विरणार असल्याचं चित्र दिसतंय। सरकार देशी दारूवर बंदीबाबत ठाम असल्याचं जरी दिसत असलं तरी विदेशी दारू स्वतः विकण्याची तयारी करत आहे। महसुली तोट कमी करण्यासाठी सरकार हे पाऊल उचलतंय। चीनमधील बीजिंग येथे फिन फाउंडेशनतर्फे आयोजित मिसेस ग्लोब स्पर्धेत अकोलाच्या डॉक्टर इलाक्षी मोरे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे। 14 वर्षांनी भारताला बहुमान मिळाला असून यापूर्वी 2001 मध्ये अदिती गोवित्रीकर यांनी ही स्पर्धा जिंकली होती। प्रदूषणाची धोक्याची पातळी पुन्हा एकदा ओलांडल्याने चीनची राजधानी बीजिंगमध्ये शुक्रवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। याच महिन्याच्या सुरुवातीस चीनमध्ये अशा स्वरूपाचा पहिला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता। धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामामुळे बीजिंगमधील वातावरण राहण्यास धोकादायक या पातळीवर आलंय। मेसेजिंग ॲप्लिकेशनचा ॲक्सेस ब्राझीलमध्ये बंद करण्यात आला। ही सर्व्हिस गुरुवारी सकाळी बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आलेत। हे आदेश एका सुनावणी दरम्यान देण्यात आलेत। याबाबत ब्राझीलच्या सिंधी टेलिब्राझील या फोन कंपनीला दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप, टेक्स्ट मेसेज, स्मार्टफोनसाठी इंटरनेट व्हॉइस टेलिफोन सर्व्हिस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कधी काळी मानवी तस्करीची शिकार ठरलेल्या हेराल्ड डिसूजांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्त्वाचं पद देऊ केलंय। मूळचे गुजरातमधील बडोदा येथील डिसूजांची मानवी तस्करी विरोधातील अमेरिकी सल्लागार परिषदेत सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। व्हाईट हाऊसने आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली। जगातील महासत्ता अमेरिका आता तेलही विकणार आहे। अमेरिकेने गेल्या 40 वर्षांपासून तेल निर्यातीवरील बंदी उठवल्यामुळे याचा फायदा भारतासारख्या देशांना होणार आहे। या निर्णयाला अमेरिकन काँग्रेसनं मंजुरी दिली असून गेल्या 40 वर्षांपासून तेल निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे। यामुळे अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकेल। ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले। त्यातच भारतामध्ये ऑनलाईन घोटाळ्यांचं प्रमाण वाढतंय। याविषयी ॲक्टबॉस या कंपनीनं केलेल्या अभ्यासात भारतीयांचं असुरक्षित पासवर्ड घोटाळ्याला निमंत्रण देत असल्याचं दिसून आलंय। परदेशी व्यक्तींच्या तुलनेत भारतीय व्यक्ती पासवर्डच्या बाबतीत फारच निष्काळजी असल्याचं निरीक्षण ॲक्वास्ट याने नोंदवलं आहे। अमेरिकन फेडरल बँकेनं वाढवलेले व्याजदर आणि जवाहिरांनी केलेली खरेदी यामुळे सोनं आणि चांदीची घसरण गुरुवारी थांबली। सलग 3 दिवस घसरण झाल्यानंतर सोनं 40 रुपयांनी वधारून 25,740 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं। सोन्याप्रमाणे चांदी 350 रुपयांनी वधारून 33,850 रुपये प्रति किलो झाली।
गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिनचे सीईओ सुंदर पिचाई क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. क्रिकेटर बनण्याचं सुंदर पिचाई यांचं स्वप्न होतं. भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्करचं सुंदर पिचाई मोठे चाहते होते. गावस्कर यांच्यासारखा क्रिकेटर व्हावं असं पिचाई यांना लहानपणी स्वप्न होतं. दिल्लीतील श्रीराम महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी लहानपणीच्या आठवणांना उजाळा दिला. फोर्ब्सने तयार केलेल्या यादीत उद्योग आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने 144 देशात भारत 97व्या स्थानी असल्याचं म्हटलंय. 2015च्या यादीत कझाकिस्तान आणि घानाच्याही मागे भारत असल्याचं दाखवल्यामुळे जागतिकदृष्ट्या भारताची उद्योग क्षेत्रात घसरण झाल्याचं आता स्पष्ट होत आहे. जिओमी या चीनी कंपनीनं गेल्या महिन्यातच त्यांचा मॅरेथॉन M5 स्मार्टफोन सादर केला. त्याचं पुढचं व्हर्जन M5 प्लस नावाने 21 डिसेंबरला लॉन्च केलं जात असल्याचं वृत्त चीनी वेबसाईट टेनानं दिलंय. या फोनसाठी 5020 mAh बॅटरी दिली गेली आहे. दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढतोय. काही व्यक्ती स्मार्टफोनमध्ये इतक्या गुंततात की त्यांना वेळ काळाचंही भान राहत नाही. ऑफिसच्या मीटिंग्स, घरगुती समारंभ, मित्रांचं भेटणं असा कुठलाही प्रसंग असला तरी सगळे सातत्यानं स्मार्टफोनमध्येच गुंतलेले दिसतात. एक प्रकारे स्मार्टफोन वापरण्याचे व्यसनच त्यांना लागलंय. मात्र आता स्मार्टफोनच्या व्यसनापासून युजर्सना दूर ठेवण्यासाठी एक नवे ॲप विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. मोबाईल कंपन्यांसाठी ओरिजिनल इक्विपमेंट तयार करणारी OEM कंपनी स्विचेसनं भारतात तयार झालेली सर्वात कमी किमतीची आणि स्टायलिश पॉवर बँक लॉन्च केली आहे. 5000 mAh आणि 7500 mAh आणि 10000 mAh या 3 व्हेरियंट्समध्ये ही पॉवर बँक बाजारात आणली आहे. ही पॉवर बँक कंपनीच्या ₹1 फ्लॅश सेल पॉलिसीनुसार फक्त ₹1 मिळणार आहे. IPL मधील रिटर्न खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय BCCIनं घेतला. IPL अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवी फ्रँचायझी पुणे आणि राजकोट यांच्यासाठी रिटर्न करण्यात आलेल्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेची माहिती BCCI वेबसाईटवर टाकण्याची घोषणा केली. ही माहिती 31 डिसेंबरपर्यंत पहिलं ट्रेडिंग विंडो संपताच उपलब्ध होईल. न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हे पुणे संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी आणि फ्लेमिंग ही चेन्नई सुपर किंग्सची कर्णधार आणि प्रशिक्षकाची जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. फ्लेमिंग यांच्या नावाची अधिकृत घोषणा अवघ्या काही दिवसातच होणार आहे. जी गोएंका यांच्या न्यू रायझिंग कंपनीने पुणे संघाची फ्रँचायझी मिळवली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने यंदाच्या वर्षात पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर कब्जा केलाय. गेल्या वर्षीप्रमाणे तिची कामगिरी यंदाही चांगली झाली, पण भारताच्या इतर खेळाडूंना फारसे पराक्रम गाजवता आले नाहीत. के श्रीकांतची 2 विजेतेपदं ही त्यातल्या त्यात जमेची बाजू, पण PV सिंधू, P कश्यप, अजय जयराम ही दुखापतींची झगडत राहिले. भारतीय बॅडमिंटन विश्वाला नवा आयाम देणाऱ्या फुलराणी सायना नेहवालच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे तारे जमी पर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक अमोल गुप्ते हा चित्रपट तयार करणार आहेत. चित्रपटात सायनाची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट या अभिनेत्रींची नावं चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्ननं सर्वोत्तम भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी सौरव गांगुलीची निवड केली आहे. या संघात अनेक दिग्गजांची निवड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे 11 जणांच्या संघात VVS लक्ष्मण स्थान मिळू शकला नाही. वॉर्ननं त्याला 12वा खेळाडू म्हणून निवडलंय. महाफास्टमध्ये आपण इथेच थांबूया, पण आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर बघूया मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी.